नमस्कार. मी भाग्यश्री पाठक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. मार्केटमधील मंदीची चिन्ह संपण्याची शक्यता नाही. सगळीकडे टेन्शन वाढत आहे. ट्रम्प साहेब तर नवीन नवीन गोष्टी काढून टॅरिफ लावत आहेत आणि या सगळ्याचा परिणामही होतो आहे. आता ट्रम्प साहेबांनी फिल्म आणि फर्निचर या दोन्ही गोष्टीवर 100% टॅक्स लावणार असं टॅरिफ लावणार असं सांगितलं आहे. म्हणजे रोज नवीन एखादा सेक्टर शोधायचा, त्याच्यावर टॅरिफ लावायचा असं चाललं आहे. म्हणजे काही दिवसांनी एकही इंडस्ट्री, एकही सेक्टर उरणार नाही की ज्याच्यावर ट्रम्पने टॅरिफ लावलं नाही. आता तिथे शटडाऊनची भीती आहे अमेरिकेमध्ये. काय होतं आहे? कारण त्यांना फंडिंग लागतं खर्चासाठी. तर ते फंडिंग संपलं की गव्हर्मेंट डिपार्टमेंट्सना पगार देता येत नाही, त्यांची कामं ठप्प होतात. तर रिपब्लिकनना व्होटिंग जे व्हायचं आहे फंडिंगच्या बाजूने, त्याच्यासाठी 60 मतं पाहिजे. आत्ता सध्या त्यांना 53 मतंच आहेत. अजून 7 मतं मिळायला पाहिजेत. ती जर 7 मतं मिळतील तर शटडाऊन व्हायचं नाही, नाहीतर शटडाऊन होण्याची एक भीती आहे. आणि शटडाऊन झाल्यानंतर गव्हर्मेंट वर्कर्सना पगार देण्यासाठी किंवा गव्हर्मेंट डिपार्टमेंट्सचा खर्च भागवण्यासाठी त्यांच्याकडे पैसा होणार नाही अशी एक धास्ती आहे. तर टेक्नॉलॉजीचे शेअर तेजीत होते काल अमेरिकेमध्ये. आपल्या इथे बघायचं झालं तर फॉरेन इन्व्हेस्टर्सची विक्रीच आहे 2,831 कोटीची आणि डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची खरेदी आहे 3,845 कोटींची. बॉन्ड यील्ड 4.14 आहे. डॉलर इंडेक्स 97.68 आहे. फक्त बदल आहे तो क्रूडमध्ये, कारण नोव्हेंबरपासून ओपेक क्रूडचा सप्लाय वाढवण्याची शक्यता आहे आणि म्हणून क्रूडचा रेट 4% कमी झाला आहे. तो 67.61 एवढा आहे. भारताच्या दृष्टीने हे चांगलंच आहे. काही बातम्या बघू शकतो. त्याचबरोबर आज मार्केटमध्ये ब्राझील आणि भारत म्हणजेच लॅटिन अमेरिका यांच्याबरोबर फ्री ट्रेड ॲग्रीमेंटच्या संबंधात बातचीत सुरू आहे. बाचाबाची हा चुकीचा शब्द वापरला. बातचीत सुरू आहे, चर्चा सुरू आहे. त्यामुळे त्या संबंधात ज्या इंडस्ट्रीज येतील त्या इंडस्ट्री आज चर्चेत राहतील. काही बातम्या बघूया. IRFCने हरियाणा आणि महाराष्ट्र इथल्या सुपर क्रिटिकल थर्मल पॉवर प्रोजेक्टसाठी फंडिंग केलं आहे. हरियाणासाठी 5,929 कोटी तर महाराष्ट्रासाठी 10,560 कोटी असं एकंदर फायनान्सिंग 16,489 कोटीचं IRFCने केलं आहे. त्यामुळे IRFC तेजीत राहू शकतो. BEL 16 सप्टेंबरच्या नंतर त्यांना 1,092 कोटीच्या नवीन ऑर्डर मिळाल्या म्हणून BEL तेजीत राहील. मान इंडस्ट्रीच्या बाबतीत मात्र जे रिपोर्ट आलेत ते खराब आलेत, तर हा शेअर मंदीत जाऊ शकतो. कंपनीला आणि तिचे 3 टॉप एक्झिक्युटिव्ह यांना सिक्युरिटी मार्केटमध्ये व्यवहार करायला मनाई करण्यात आली आहे.
JSW इन्फ्रासुद्धा मंदीत जाऊ शकतो. त्यांना 96 कोटीची GSTची नोटीस मिळाली आहे. गोदरेज ॲग्रोवेटच्या बाबतीत सुद्धा त्यांनी डिस्क्लोजर दिलं नाही ॲस्टेक लाईफ सायन्सच्या बाबतीत, म्हणून त्यांना वॉर्निंग नोटीस मिळाली आहे. तर याचाही चांगला परिणाम होणार नाही. महिंद्रा अँड महिंद्रा सॅम्पोमधला ते सगळ्याच्या सगळा स्टेक 5 बिलियन युरोला विकणार आहेत, म्हणजेच 52 कोटी रुपयाला. हा व्यवहार 6 ऑक्टोबरला पूर्ण होईल, तर महिंद्रा अँड महिंद्रा तेजीत राहू शकतो. रिलायन्स पॉवर इंडोनेशियन कोल सबसिडियरी ते $12 बिलियन विकणार आहेत, त्यामुळे तेजीत राहील. टाटा स्टील आणि डच सरकार हे दोघंही मिळून CO2 स्टील आणि हेल्थ मेजरच्या संबंधात त्यांनी LOI साईन केलं आहे, त्यामुळे टाटा स्टील तेजीत राहील. PN गाडगीळ लाईट वेट ज्वेलरी एक्सप्लोरेशनसाठी त्यांनी नागपूरला शोरूम उघडला आहे. BEML ते स्प्लिट करणार आहेत आणि स्प्लिटची रेकॉर्ड डेट 3 नोव्हेंबर अशी आहे. थॉमस कुक टुरिझम मंत्रालयाबरोबर त्यांनी भागीदारी केली आहे. ग्लोबल स्पिरिट फर्स्ट प्रीमियम व्होडका त्यांनी लॉन्च केली आहे. याचं नाव आहे तेराय इंडिया क्राफ्ट व्होडका, त्यामुळे ग्लोबल स्पिरिट तेजीत राहील. डी मार्ट दिल्लीला त्यांनी नवीन स्टोअर उघडलं आहे. आता त्यांची स्टोअरची संख्या 431 एवढी झाली आहे. मंगलोर केमिकलनी झुवारी ॲग्रोच्या महाड प्लांटमधले ॲसेट्स 72.75 कोटीला घेतले आहेत. फिनिक्स मिल त्यांचं रेंटल इन्कम 18% वाढलं आहे, तर कन्झम्शन 21% वाढलं आहे. अर्बन यांना 51 कोटीची GSTची नोटीस आली आहे. आज 4 कंपन्यांचं लिस्टिंग आहे. शेषशाही, आनंद राठी, झारो आणि सोलार वर्ल्ड. IIPचे आकडे आले. ऑगस्टचा IIP 4% आला आहे, पण पूर्वीचा IIP जो जुलैचा होता तो 3.5% होता. जरी IIP वाढून आला आहे तरी वाढण्याचा वेग जो आहे तो कमी झाला आहे. ब्लू डार्ट हे 9 ते 12% शिपमेंटच्या किमती वाढवणार आहेत. सोलर कंपोनंटच्या बाबतीत अँटी डम्पिंग ड्युटीची सोलर कंपोनंटच्या बाबतीत तक्रार करण्यात आली होती, म्हणून अँटी डम्पिंग ड्युटी लावावी की काय म्हणून तपास चालू आहे. तर याचा 3M इंडियाला फायदा होईल. रिन्युएबल पॉवर होल्डिंग अडाणी टोटल विकणार आहे, तर याचा अडाणी ग्रीनवर परिणाम होऊ शकतो. आता पहा, नुवामा आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज यांनी 0 डे एक्सपायरी अशी एक सिस्टीम काढली आहे. म्हणजे 13 तारखेपासून 13 ऑक्टोबरपासून डेली एक्सपायरी होईल. ही एक्सपायरी गिफ्ट सिटी पुरती जरी मर्यादित असली तरी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज यांच्यामध्ये स्पर्धा असते, तर त्याचा
बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर फारसा चांगला परिणाम होणार नाही. शेअर पडण्याची शक्यता आहे. आता इलेक्ट्रिक व्हेकल जर तुमच्या मागून येत असेल तर सामान्य नागरिकाला ते समजत नाही. म्हणून सरकारने एक आवास AVAS याचं इम्प्लिमेंटेशन करावं किंवा ही सिस्टीम बसवावी असं सांगितलेलं आहे. तर ही सिस्टीम EV बस या सगळ्या म्हणजे EV व्हेकल्सच्या बाबतीत बसवली पाहिजे असं सरकारने सांगितलं आहे. तर याचा फायदा युनो मिल्डाला होऊ शकतो. तर आज कुठले शेअर तेजीत, कुठले शेअर मंदीत राहतील हे पाहूया. त्याचबरोबर भारत ब्राझील यांच्यामध्ये जे फ्री ट्रेडसाठी वाटाघाटी आहेत त्याचा फायदा UPL, कॅप्लिन पॉइंट, आरती ड्रग्स आणि या कंपन्यांना होईल. आता तेजीत कुठले शेअर राहतील ते बघूया. काही बातम्यानुसार आहेत, काही टेक्निकल्सनुसार दिले आहेत. तर AB कॅपिटल, हिंदुस्तान झिंक म्हणजे जिथपर्यंत डॉलर इंडेक्स कमजोर आहे तिथपर्यंत मेटल तेजीत राहते. AB कॅपिटल, हिंदुस्तान झिंक, आरती ड्रग, BEML, चोला फायनान्स, BPCL, कॅप्लिन पॉइंट, UPL, व्होल्टास, लोढा, संवर्धना मदरसन, भारत फोर्ज, गेल, एम्फसिस म्हणजे MPHA, SIS, विप्रो, KEI, वोखाट, BEL, हंडाई मोटर, ब्लू डार्ट, LIC, टायटन, ONGC, मुथूट फायनान्स, मन्नापुरम, रेलटेल, टिळकनगर, DCX, महिंद्र अँड महिंद्र, L&T फायनान्स, बंधन बँक, आवास फायनान्शियल, वोखाट, हिंदुस्तान कॉपर, टाटा स्टील. तर मंदीमध्ये बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, टाटा मोटर्स, PVR, अडाणी ग्रीन हे मंदीत राहतील. कारण अमेरिकन सरकारने फिल्मवर जो 100% टॅरिफ लावायचा ठरवला आहे त्याचा परिणाम PVRवर होऊ शकतो. तर बघूया काय काय होत आहे ते. वेगवेगळी नाटकं वेगवेगळ्या ठिकाणी चालली आहेत. तर पाहावं लागेल आणि जशी वाट मिळेल तशी चोखाळावी लागेल. बघूया 9:15 वाजता काय काय होत आहे ते. नमस्ते.